दादर रेल्वे स्थानकात एका सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यातही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला। कल्याण तालुक्यातील वरप गावात निर्मानुष्य ठिकाणी फेकलेल्या बॅगेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह सापडला। त्याचं वय 65 ते 70 वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता असून वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही। कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी आता पोलिसांची तपास सुरू आहे। कल्याण तालुक्यातील वरप गावातील एका रहिवाशाने ही सुटकेस पाहून स्थानिक कल्याण तालुका पोलिसांना माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमसोबत बॅग उघडली। यात एका पुरुषाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडल्याचे पोलिसांना सांगितले। या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। 15 ऑगस्टच्या सकाळी कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावात उघड्या जमिनीवर कचरापट्टीजवळ लघुशंकेसाठी असलेल्या एका व्यक्तीला निळ्या रंगाची सुटकेस सापडली। त्याने ती उघडून पाहिली तेव्हा त्याला दरदरून घाम फुटला। त्यात या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळला। त्याने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली। या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील तसेच कल्याण मुरबाड महामार्गावरील 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासून पाहत आहेत। घटनास्थळी श्वान पथक आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथकही दाखल करण्यात आलं। मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपीचा शोध घेणे असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर असून त्यांनी समांतर तपास सुरू केला आहे।